निघालो आहोत तिरुवनंतपुरमला. दिवस 9वा, सेकंड लास्ट डे. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. लय खतरनाक ॲक्सिडेंट. आम्ही चाललो आहोत तिरुवनंतपुरमला. तर या हायवेवरती सकाळ सकाळी 2 ॲक्सिडेंट बघितले आहेत. काय आहे ते? ब्रेकफास्ट नंतर संदीप सरांनी असं त्यांचं मल्याळम भाषेमधलं ज्ञान वाढवलं आणि नंतर हॉटेल स्टाफला टिपसुद्धा दिली. नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस हा खूप टफ आहे. कारण वाढत्या उन्हासोबत पूर्णपणे घाट सेक्शन आम्हाला लागलेलं आहे. चिंतन व प्रदीप सरामुळे आम्हाला ब्रेकफास्ट व लंचची खूप उत्तम अशी सोय होत होती. आणि नंतर आम्ही निघालो तिरुवनंतपुरमच्या दिशेने. सर्वप्रथम चिंतन व प्रदीप सर पोहोचले. त्यांची देवाच्या दारातच सायकल पंक्चर झाली. त्यानंतर मी, विशाल आणि राहुल तेथे पोचलो. थोडेसे फोटो क्लिक केल्यानंतर आम्ही हॉटेलच्या दिशेने निघालो. त्यानंतर अमित सर, श्रीकांत सर आणि सागर सर पोचले आणि सर्वात लास्टला बॅक बेंचर्स गँग पोचली. अशा प्रकारे आम्ही पोचलो आहोत आजच्या स्टे लोकेशनला त्रिवेंद्रम येथे. आणि खूप असं उत्साहाचं वातावरण. आणि आम्ही आत्ताच पद्मनाभन मंदिरामधून जाऊन आलो. लवकर आल्यामुळे प्रदीप सर, चिंतन सरांनी दर्शन करून घेतलं आहे. उर्वरित ग्रुप उद्या दर्शनाला जाणार आहेत. जेवणाला 11 वाजले आहेत. उद्या सकाळी 2:30 वाजता उठून 3:30 वाजता दर्शनाला जायचं आहे. आजचा दिवस खूपच टफ होता. केरळमधील रस्ते खूप लहान आहेत. त्यामध्ये आम्ही 2 ॲक्सिडेंट बघितले. नंतर खूपच ऊन लागलं आणि अप्स अँड डाऊन्सचा हा रस्ता होता. तरीसुद्धा आम्ही 6च्या आतमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला. आणि नंतर दर्शन न झाल्यामुळे आम्ही उद्या सकाळी दर्शन घेण्याचा निर्णय घेतला आहे.